राहुल गांधी हे आज वायनाडमधनं आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। राहुल गांधींकडनं यावेळेला मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। राहुल गांधी हे दुसऱ्यांदा वायनाडमधनं निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत आहेत आणि त्यामुळे आज स्वाभाविकपणे वायनाडमध्ये राहुल गांधी आणि काँग्रेसकडनं शक्ती प्रदर्शन केलं जाईल। दुसऱ्यांदा राहुल गांधी वायनाडमधनं निवडणुकीच्या रिंगणामध्ये आज राहुल गांधी उमेदवारी अर्ज भरणार आहेत। राहुल गांधी हे दुसऱ्यांदा वायनाडमधनं निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत आहेत आणि आज ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि यावेळी काँग्रेसकडनं मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। राहुल गांधी हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। वायनाडमधनं दुसऱ्यांदा राहुल गांधी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत आहेत। मागच्या वेळेला राहुल गांधी यांनी अमेठी आणि वायनाड या दोन मतदारसंघांमधून निवडणूक लढवली होती आणि आता ते वायनाडमधनं पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत आहेत। यावेळेची लोकसभा निवडणूक ते वायनाडमधनं लढवत आहेत। शिवाजी काळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, राहुल गांधी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, कसं शक्ती प्रदर्शन एकूणच काँग्रेसकडनं आज केलं जाणार आहे? वायनाडमधून राहुल गांधी दुसऱ्यांदा निवडणूक लढताना आपल्याला पाहायला मिळतील। या अगोदर देखील ते 2019ला वायनाडमधून निवडून लोकसभेवरती आले होते। खरं तर ते उत्तर प्रदेशमधून त्यांचा मतदारसंघामध्ये पराभूत झाले होते। दोन ठिकाणी 2019ला त्यांनी अर्ज दाखल केला होता आणि त्यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा झाला होता। मात्र त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं होतं की आपला इकडे विजय होणार नाही उत्तर प्रदेशमध्ये, म्हणून त्यांनी जर पाहिलं तर केरळमध्ये वायनाडमधून जागा अर्ज दाखल केला होता आणि आपण जर पाहिलं तर या गेल्या वेळेस ते मोठ्या फरकाने निवडून आले होते। हा मतदारसंघ सातत्यानं काँग्रेसकडे राहिलेला आहे आणि त्यांच्या विरुद्ध के सुरेंद्रन यांनी अर्ज दाखल केलेला आहे आणि के सुरेंद्रन देखील जर आपण पाहिलं तर स्मृती इराणी येणार आहेत। ते एकंदरीत पाहिलं तर राहुल गांधी आज अर्ज दाखल करतायत। अर्ज दाखल करताना मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाईल। काँग्रेसचे बडे नेते देखील यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बरं, धन्यवाद शिवाजी या सविस्तर माहितीसाठी। तर राहुल गांधी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत।